अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे ग्रामपंचायतमध्ये मागील गेल्या 2018 पासून शेकडो गोरगरीब नागरिकांचे घरकुल प्रलंबित आहे। विशेष म्हणजे 80 घरकुल लाभार्थ्यांची मंजूर यादी सुद्धा ग्रामपंचायतकडे प्राप्त झालेली आहे। या यादीमध्ये ग्रामपंचायत सचिव यांनी सरपंच किंवा सदस्य यांना विश्वासात न घेता हेतू परस्पर ढवळाढवळ केली आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत येथे आमसभा सुरू असताना सचिवांना माहिती विचारली असता सचिव यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली व घरकुल लाभार्थ्यांसोबत उद्धट भाषा वापरत तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, माझं कोणीच वाकडं करत नाही अशी धमकी ग्रामपंचायत सचिवाने ग्रामस्थांना दिली। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होत त्यांनी थेट आमसभा सुरू असतानाच ग्रामपंचायतच्या मुख्यद्वाराला टाळा ठोकला व सचिव सदस्य कर्मचारी यांना आतमध्ये कोंडून घेतले। आक्रमक ग्रामस्थांचे हे आंदोलन तब्बल 3 ते 4 तास चालले। अखेर दर्यापूर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले। या दरम्यान ग्रामपंचायत सचिव व कर्मचारी हे आंदोलन चिघळल्यानंतर पळ काढून निघून गेले। ग्रामस्थांनी तातडीने या गंभीर समस्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निवेदन सुद्धा सादर केले आहे। विशेष म्हणजे आज पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे हे सुद्धा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अशा प्रकारे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना त्रास होत आहे। त्यामुळे या गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न आता पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे हे मार्गी लावणार का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। जाना सगळे होलो समोर